हाय, नमस्कार। आज आपण एक अतिशय साधी, प्रभावशाली आणि जादुई प्रार्थना बघणार आहोत। होपोनोपोनो। होपोनोपोनो ही एक अशी टेक्निक आहे जी खूप सोपी आहे, पण तिचे परिणाम आश्चर्यजनक आणि खोलवर प्रभाव टाकणारे आहेत। या प्रार्थनेची खरी ओळख घडवून दिली ती डॉक्टर यू लेन यांनी। ते हवाई येथील एका मानसिक रुग्णालयात मानसोपचार तज्ञ म्हणून काम करत होते। त्या रुग्णालयात अतिशय गंभीर आणि धोकादायक मानसिक रुग्ण होते, ज्यांनी स्वतःला, इतरांना किंवा समाजाला त्रास देणारे गुन्हे केलेले होते। ते रुग्ण इतके हिंसक होते की त्यांना लोखंडी साखळ्यांनी बांधून ठेवलं जायचं। संपूर्ण हॉस्पिटलचं वातावरण भीतीदायक आणि अस्थिर होतं। या ठिकाणी डॉक्टर यू लेन यांची बदली झाली, पण त्यांनी तिथे रुग्णांशी प्रत्यक्ष संपर्क केला नाही, ना कोणती औषधं दिली, ना शॉक ट्रीटमेंट। त्यांनी फक्त रुग्णांची फाईल मागवली आणि ते फक्त ती फाईल वाचत असत आणि एक प्रार्थनेचा जप करत असत। ती प्रार्थना म्हणजे होपोनोपोनो। ही प्रार्थना केवळ 4 वाक्यांची आहे। आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू। ही इतकी साधी प्रार्थना त्यांनी प्रत्येक रुग्णांसाठी मनातून केली। ते म्हणायचे, मी जे काही बघतोय, अनुभवतोय त्यासाठी मी जबाबदार आहे आणि म्हणूनच मी आतून स्वतःलाच, त्या आत्म्याला हील करत आहे। या टेक्निकने हळूहळू त्या हॉस्पिटल मधले रुग्ण बदलू लागले। रुग्ण शांत झाले, बरे होऊ लागले आणि काही वर्षातच ते हॉस्पिटल पूर्णपणे बंद करण्यासारखी स्थिती निर्माण झाली, कारण सर्व रुग्ण बरे झाले होते। हा अनुभव आपल्याला दाखवतो की केवळ प्रामाणिक भावनेतून उच्चारलेली साधी प्रार्थना किती शक्तिशाली असते। होपोनोपोनो ही केवळ प्रार्थना नाही, तर हीलिंगचीही एक सुंदर पद्धत आहे। आपण ती आपल्या आयुष्यात कोणत्याही समस्यांवर वापरू शकतो। नातेसंबंध, मानसिक ताण, आर्थिक अडचणी, शरीराच्या वेदना, सगळ्यांसाठी। मी स्वतः ही प्रार्थना अनेकदा केलेली आहे आणि तिचे चमत्कारिक परिणाम अनुभवले आहेत। जर तुम्हाला ही प्रार्थना 108 वेळा ऐकायची असेल तर माझा एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। शेवटी एकच म्हणेन, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू। धन्यवाद।